नांदेड़ शुमाल के इलाकों में गुज़िश्ता 8 दिनों से नलों में आलूदा पानी सप्लाई हो रहा है। इस मामले का जायजा लेने के लिए मेयर मोहिनी एवनकर ने काबरा नगर में वाक़ पानी के सफाई के मरकज का दौरा किया। नांदेड़ शुमाल के तमाम इलाकों में काबरा नगर पानी सफाई के मरकज से ही पानी फराहम किया जाता है, लेकिन गोदावरी नदी में सैलाबी सूरत हाल की वजह से कुछ दिनों से लोगों को आलूदा पानी पहुँच रहा है। मेयर मोहिनी एवनकर ने इन तमाम मामलात का बराह रास्त जायजा लिया। नांदेड़ के सरपरस्त वजीर अशोक चौहान ने पानी की फराहमी के लिए 20 करोड़ रुपए मंजूर किए हैं। मेयर मोहिनी एवनकर ने कहा कि इस फंड से एक नई मोटर लगाई जाएगी और 2 दिन में एक बार नांदेड़ शुमाल शहर को पानी फराहम किया जाएगा। आज काबरा नगरच्या जलशुद्धीकरणाला भेट दिली, कारण गेल्या 15 दिवसापासून नांदेडमध्ये पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण पाणी दूषित आणि गढूळमय झालेलं होतं। परंतु आता पाणी पण थांबलं आहे आणि वरचं पाण्याचा एवाही थांबला असल्यामुळे पाणी थोडंसं दूषित प्रमाण, गढूळ प्रमाण कमी झालेलं आहे आणि आज त्याची पाहणी करण्यासाठीच आलेलो आहोत। पाण्याचा पुरवठा हा रेग्युलर सुरू झालेला आहे 2 दिवसाआडचा आणि इथं जे हे फिल्टरेशन प्लांट आहे, या प्लांटच्या दुरुस्तीसाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी 20 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे की ह्या म्हणजे पाणी पुरवठ्यासाठीचं जास्तीत जास्त ॲडव्हान्स आणि व्यवस्था चांगली व्हावी। मशिनरी पण कोटी तीर्थ आणि विष्णुपुरी येथील पाण्याच्या ज्या मशिनरी आहेत त्या पण जुन्या झाल्यामुळे पाणी लिफ्टिंग पण चांगले होत नाही मशिनरी जुन्या झाल्यामुळे, तर त्याही मशिनरी बदलण्याचं काम सुरू आहे आणि दिवाळीपर्यंत संपूर्ण नांदेडवासियांना आम्ही 1 दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे जे फिल्टरेशन प्लांटमधलं आता सध्याचं तुरटीचं ब्लिचिंग पावडर वगैरे सगळं व्यवस्थितरित्या संपूर्णपणे पाण्याचं फिल्टरेशन केलं जात आहे आणि जास्तीत जास्त शुद्ध पाणी नांदेडकरांना कसं देण्याचा प्रयत्न देता येईल याचा प्रयत्न अहोरात्र इथं कर्मचारी करत असतात आणि इथून पुढेही साहेबांनी दिलेल्या निधीतून नवीन मशिनरी वगैरे खरेदी करून हा जो फिल्टरेशन प्लांट आहे तो दुरुस्ती करून व्यवस्थित ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत।